नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली कुलदेवता कशी ओळखावी व कोणत्या उपायाने कुलदेवता प्रसन्न होईल याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुमच्यापैकी कोणी चॅनलवर नवीन आलेला असेल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। तर मंडळी, कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते। त्यांच्या पूजेचा लाभ वंशजांनाही आशीर्वाद स्वरूप मिळतो। कुलदेवता आणि कुलदेवी पूजेचे रूप म्हणजे देव आणि देवीची ओळख। कुलदेवता आणि कुलदेवीच्या पूजनाने कुलदेवता आणि कुलदेवीचे एक रक्षा चक्र तयार होते। हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते। कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावरील संकटांपासून संरक्षण मिळते, ऐक्य राहतं, आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती होते, आत्मे आणि स्वर्गीय प्राण्यांपासून संरक्षण मिळते, शांतता आणि समृद्धी राहते, निरोगी मुले आणि निरोगी कुटुंब रचते। कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसण्याचे कारण आता पाहूया। कुलदेवता आणि कुलदेवी यांना हिंदू देवी देवतांसह ओळखणे आज अधिक प्रचलित आहे, परंतु काही लोकांना आपली कुलदेवता कोणती हे माहीत नसते, तेव्हा त्यांनी कोणाची पूजा करावी हे जाणून घेऊया। आज अनेकांना त्यांच्या कुलदेवता किंवा कुलदेवीबद्दल काहीच माहिती नाही। हे खालील कारणांमुळे आहे। जेव्हा विभक्त कुटुंबांमध्ये मोठ्या विस्तारित कुटुंबाचे विभाजन होते, तेव्हा ते बहुतेकदा कुलदेवता आणि कुलदेवी पूजा विसरतात। कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्याने ही माहिती तरुण सदस्यांना दिलेली नसावी। मातृभूमीपासून दूरच्या ठिकाणी जाणे, स्थलांतर, पूर्वजांनी पाळलेल्या मूल्यांचा आदर न करणे अशा विविध कारणांमुळे कुलदेवता किंवा कुलदेवी माहीत नसते। कुलदेवतेची पूजा न केल्याने कुटुंबात अनेक समस्या येतात। सुरुवातीच्या काळात कुटुंबात कोणतीही अडचण सहसा येणार नाही, कारण पूर्वजांनी जास्त काळ पूजा केलेली असते, परंतु कुलदेवतेने दिलेले संरक्षण संपल्यानंतर थोड्याफार समस्या सुरू होतात। केवळ नियमित पूजा केल्याने कुलदेवतेची शक्ती आपण मजबूत ठेवू शकतो आणि केवळ नियमित पूजा केल्याने कुलदेवतेची शक्ती मजबूत होऊ शकते। तुमची कुलदेवता आणि कुलदेवी तुम्हाला माहीत नसली तरी पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करा। श्राद्धविधी न चुकता करा। वर्षातून एकदा अन्नदान जरूर करा। गाय आणि इतर प्राण्यांना चारा किंवा अन्न खाऊ घाला। पिंपळ किंवा कडुलिंबाचे झाड जरूर लावा। बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत नसेल। आपल्याला कुलदेवता माहीत नसेल आणि कुलदेवताची पूजा आपल्या घरात होत नसेल तर आपल्या घरात अडथळे येतात, समस्या निर्माण होतात, घरात काही ना काही वादविवाद सुरू असतात। म्हणून नित्यनियमाने कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो घरात स्थापन करून त्यांची रोज पूजा करायला हवी। पण काहींना आपले कुलदैवतच माहीत नसेल तर अशा वेळेस काय करावे हा मोठा प्रश्न असतो। प्रत्येक घराण्याची एक कुलदेवता असतेच। बहुतेक घरांमधून लग्न, मुंज, वास्तू, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणे हा महत्त्वाचा भाग मानला जातो। कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय? आपले कुलदैवत कुठे आहे? त्याचे महत्त्व काय? तर कुलदेवता संबंधी आपले काय कर्तव्य आहे? असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात। विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात। कुलदेवता हा शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे। कुळाची देवता ती कुलदेवता। ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो, ती देवता म्हणजे आपली कुलदेवता। कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते। तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल आणि ते तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर त्याचे दोन नियम आहेत। तर पहिला नियम आपण बघूया। रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री कुलदेवताय नमः
श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करावा। 1 माळ जप रोज करावा। मग काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपली कुलदैवत माहीत होते। मग ते कुलदेवी असेल किंवा कुलदेव असेल। आता तुम्हाला प्रश्न पडेल की कसे कळेल किंवा माहीत होईल? तर रोज हा जप आपण मनोभावे खऱ्या श्रद्धेने करू तेव्हा काही ना काही असे घडते की जसे कोणीतरी आपल्या घरात येईल, कोणीतरी ज्येष्ठ मंडळी येतील आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी किंवा कुलदेव हे आहेत। स्वप्नात आपल्याला कोणते तरी देव किंवा देवी दिसेल। अशा रीतीने आपल्याला हा साक्षात्कार होतो। हा भरपूर लोकांचा अनुभव आहे। जर तुम्हाला कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही सुद्धा हा जप सुरू करा। काही दिवसातच तुम्हाला कळेल। हा बऱ्याच लोकांचा आलेला अनुभव आहे। उपाय नंबर 2, हा उपाय कोणत्याही सलग येणाऱ्या 3 शुक्रवारी करायचा आहे। उपाय अगदी सोपा आहे। आपण 11 खायचे पानं म्हणजे नागिनीचे पान म्हणतो आपण, तर 11 नागिनीचे पानं घ्यायची आहेत। या प्रत्येक पानावर आपण 1-1 सुपारी मांडायची आहे। जर तुमची इच्छा असेल तर या सुपारीखाली तुम्ही 1 रुपयाचा नाणं सुद्धा ठेवू शकता। या 11 सुपाऱ्या मांडताना पहिली सुपारी श्री गणपती बाप्पाची श्री गणेशाच्या नावाने ठेवावी। दुसरी सुपारी आपल्या कुलदेवताच्या नावाने। तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नाही, फक्त कुलदेवतेच्या नावाने ठेवायचे आहे। तिसरी सुपारी कुलपुरुषाच्या नावाने, चौथी सुपारी वास्तुपुरुषाच्या नावे, 5वी सुपारी वास्तुदेवतेच्या नावाने आणि उरलेल्या ज्या 6 सुपाऱ्या आहेत त्या तुमच्या कुलदेवतेच्या नावे तुम्ही ठेवायच्या आहेत। या प्रकारे ही मांडणी केल्यानंतर प्रत्येक सुपारीला हळदी कुंकू वाहायचं। तसेच नैवेद्य म्हणून गोड आणि खारं हे दोन्ही प्रकारचे नैवेद्य आपण ठेवणार आहोत। काही कुलदेवतांना गोडाचा नैवेद्य असतो तर काही कुलदेवतांना मांसाहार म्हणजेच ज्याला आपण खारं जेवण म्हणतो असं म्हणतो ते असते। आता आपल्याला आपली कुलदेवता माहीत नसल्याने आपण हे दोन्ही प्रकारचे नैवेद्य ठेवणार आहोत। गोड नैवेद्य म्हणून शिरा, साखर, गूळ ठेवू शकता आणि खारं नैवेद्य म्हणजे आपण काय मांसाहार नाही ठेवायचे। खारे नैवेद्य म्हणजे आपण उपमा करून ठेवू शकतो, थोडे पोहे करून ठेवू शकतो, हे ठेवू शकतो। महत्त्वाची गोष्ट, आपण प्रत्येक ठिकाणी तांबोल म्हणजे पानाचे विडा हे नक्की त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे। तर पहिल्या शुक्रवारी आपण अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमची जी कुलदेवता आहे ती आम्हाला माहिती होऊ द्या। तर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल की कुलाचाराचे पालन न केल्यामुळे जे काही त्रास तुम्हाला होत होते हे त्रास पहिल्याच आठवड्यामध्ये कमी होतील। दुसऱ्या शुक्रवारी आपण पहिल्या शुक्रवारी ज्या प्रकारे पूजा केलीत त्याचप्रमाणे पूजा करून एखाद्या सवाष्ण स्त्रीला आपल्या घरी आमंत्रित करायचं आहे आणि मोठ्या प्रेमभावनेने, मोठ्या प्रेमाने तिची ओटी भरायची आहे। तिला दूध, साखर देऊन त्या स्त्रीला आपली कुलदेवता समजून नमस्कार करायचा आहे। आता तिसरा शुक्रवार म्हणजे अंतिम शुक्रवारी तुमच्या घरातील जे भाऊ बंधू किंवा तुमची भावकी आहेत यांना तुमच्या घरी आमंत्रित करायचं आहे आणि ज्या प्रकारे पूजा सांगितली आहे त्याप्रमाणे पूजा करून आपण ज्या ज्या व्यक्तींना घरी बोलावलं आहे त्यांना जेवण करून घाला। याला आपण कुळाचार पाळणं असं म्हणतो। तर अशा प्रकारे 3 शुक्रवार आपण हा उपाय केलात तर तुमची जी कुलदेवता आहे ती आपोआप प्रसन्न होते आणि मग ती कुलदेवता कोण आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही, कारण ती तुम्हाला अवश्य माहिती होणार आहे। आपले कुलदैवत हे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया म्हणजे देवी यामधूनच कोणाचे तरी रूप असते। म्हणून आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल त्यांची आपण उपासना करावी। अशी उपासना केली तरी आपल्या कुलदैवताची आपल्यावर कृपा होते। मग आपल्याला कुलदैवत माहीत करून घेण्याची गरज नसते। जर तुमची श्रद्धा ब्रह्मावर, विष्णूवर आणि भगवान शंकर म्हणजेच महेश्वर असेल किंवा आदिमाया म्हणजे कुठलीही देवी
दुर्गा देवी असेल, सरस्वती देवी असेल, लक्ष्मी देवी असेल किंवा पार्वती माता असेल, आदी मायावर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करावी, त्यांची सेवा करा, त्यांची श्रद्धा करा, त्यांच्या नामाचा जप करा, तरी आपली सेवा कुलदैवताला लागते आणि त्यांची कृपा होते। तर वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवाचे दर्शन नक्की घ्यावे। याने घरात शांती, सुख, समृद्धी राहते, घरातून आजार तिजार दूर राहतात। तर मंडळी, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला आपली कुलदेवता कशी ओळखावी व कोणत्या उपायाने कुलदेवता प्रसन्न होईल याची सगळी माहिती दिली आहे। ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि लवकरच नवरात्री येते आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या साईप्रभा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।